हातकणंगले तालुक्यातील पेठ वडगाव येथील नगरपालिका चौकात गेल्या 7 दिवसांपासून सुरू असलेले महिलांचे आमरण उपोषण अखेर सोडण्यात आले। आपल्या विविध मागण्यांसाठी वडगावांतील काही महिलांनी येथील नगरपालिका चौकात गेल्या 7 दिवसांपासून उपोषण सुरू केले होते। या आंदोलनाची दखल घेत 2 दिवसांपूर्वी डीवायएसपी डॉक्टर रोहिणी साळुंखे, पोलीस निरीक्षक विलासराव भोसले आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिता पवार यांनी भेट घेऊन उपोषण सोडण्याची विनंती केली होती। तसेच पोलिसांकडून होत असलेल्या कायदेशीर कारवाईबाबत सविस्तर माहिती दिली होती, पण उपोषणकर्त्या महिलांनी आपल्या मागण्यांवर ठाम असल्याचे स्पष्ट केले होते। जवळपास 7 दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनामुळे महिलांची प्रकृती बिघडत चालली होती। सध्या पावसाचे दिवस सुरू असल्याने सतत वादळ वारा पाऊस सुरू आहे, ज्यामुळे महिलांची प्रकृती बिघडून विविध समस्यांना त्यांना सामोरे जावे लागते। या सर्व बाबींचा विचार करून आज वडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विलासराव भोसले आपल्या टीमसह उपोषणस्थळी पोहोचले व त्यांनी उपोषण सोडण्याची विनंती केली। उपोषणकर्त्या महिलांनी केलेल्या मागण्यांचा जलद गतीने तपास करण्याचे आश्वासन त्यांनी दिले। तसेच महिलांनी या अगोदर दिलेल्या निवेदनाच्या मागणीनुसार पोलिसांनी कार्यवाही करावी, या मागणीचे निवेदन पोलीस निरीक्षक विलासराव भोसले यांना दिले। त्यानंतर भोसले यांनी उपोषणकर्त्या महिलांना पिण्यासाठी ज्यूस दिला, तो पिऊन महिलांनी उपोषण सोडले। उपोषणाच्या अगदी पहिल्या दिवसापासून सम्राट न्यूज चॅनेलने या आंदोलनाचा पाठपुरावा केला होता। आंदोलनकर्त्या महिलांची बाजू पोलीस प्रशासनासमोर सातत्याने मांडली, तसेच पोलीस प्रशासनाची बाजू देखील मांडण्याचा सातत्याने प्रयत्न केला। अखेर 7 दिवसांपासून वडगावात सुरू असलेले आमरण उपोषणाचे आंदोलन अखेर संपले। सम्राट न्यूज मराठीसाठी मुख्य संपादक जय गराडे, पेठ, वडगाव।